हे घे, आणखी सांग. बस. अरे हे काय भाऊ, इतकं कमी रासायनिक खत? शेती सोडली आहेस का? शेती नाही, नादानपणा सोडतोय. मातीचं परीक्षण केलंय. आता तर भाऊ जितकं आवश्यक आहे तितकंच खत शेतात टाकू. हा, शेतकऱ्यांनो, आजच आपल्या जिल्ह्याजवळच्या भूमी परीक्षण प्रयोगशाळेत मातीचं परीक्षण अवश्य करवा आणि मातीची पोषक तत्व, आर्द्रता व रोपांचा विकास बघता केवळ आवश्यकतेनुसारच पोषक तत्व घाला. आणि हो, मातीतलं गंधक, जस्त, बोरॉन सारख्या पोषक तत्वांविषयीही जाणून घ्या. खत आणि जैविक खताच्या योग्य उपयोगानं भूमीचा सकसपणा टिकवून ठेवा, उत्पादकता वाढवा, खर्च कमी करा आणि बहुमोल परकी चलन वाचवण्यातही सहकार्य करा. आणि हो, मंदगतीनं नायट्रोजन उपलब्ध करून देणारी खतं जसं कडुलिंबयुक्त युरियाला प्राधान्य द्या आणि युरियाचा पानांवर शिडकाव करा. अरे वा, तू तर खरोखरी समजूतदार झालास रे. आणखी माहितीसाठी संपर्क करा जिल्हा कृषी अधिकारी किंवा शेतकरी कॉल सेंटर. नवतंत्रज्ञान सर्वांनाच आवडतं. मी पण आपल्या शेताची तयारी, पेरणी, नांगरणी, कापणी इत्यादीसाठी छोटी यंत्र आपल्या गरजेनुसार खरेदी केली. मी आपल्या शेतात यंत्र वापरली तर काम पटकन आणि सोपं झालं. शेतात यंत्राच्या वापरानंतर मला मिळालं भरपूर पीक आणि जास्त नफा. छोटी यंत्र तर आमची स्वतःची आहेत, पण मोठी यंत्र आम्ही समूह बनवून खरेदी केली. शेतकरी बंधू आणि भगिनींनो, आपणही आधुनिक यंत्र आणि उपकरणांच्या खरेदीवर वित्तीय मदतीचा लाभ घ्या. आपलं उत्पन्न वाढवा आणि आनंद लुटा. झालं. मी ठरवलंय, मी तुला शेतीचा इंजिनियरच बनवणार. नवीन यंत्र, नवी उपकरणं आपल्या द्वारी आली. होईल यापासून बरसात पिकाची आणि सुखाची. शासकीय योजनांच्या लाभासाठी आधार क्रमांकाचा निकष आता बंधनकारक. राज्यातल्या 16 बाजार समित्यांमधले व्यवहार कॅशलेस करण्यासाठी विशेष मोहीम. पुण्यातल्या यशदासह 4 ठिकाणी जलसाक्षरता केंद्रांची स्थापना होणार. राज्यातल्या अपूर्ण सिंचन प्रकल्पांचं काम पूर्ण करण्यासाठी नाबार्डकडून कर्ज घेण्याचा शासनाचा निर्णय. आणि राज्यात 8 महिन्यात फक्त 376 हेक्टरवर फळ लागवड. नमस्कार, आता पाहूया सविस्तर वृत्त. राज्य शासनाच्या विविध योजनांचे वित्तीय लाभ किंवा अनुदान मिळवायचे असतील तर त्यासाठी आधार क्रमांक बंधनकारक राहणार आहे. या योजनांसाठी लाभार्थ्यांची ओळख पटवण्याकरिता आधार क्रमांक हाच एकमेव निकष निश्चित करण्यात सर्वसमावेशक कायदा तयार करायला राज्य मंत्रिमंडळानं नुकतीच मान्यता दिली आहे. संसदेनं मंजूर केलेल्या आधार कायद्याच्या धर्तीवर राज्यातही कायदा प्रस्तावित असून त्याबाबतचं विधेयक येत्या हिवाळी अधिवेशनात विधिमंडळात मान्यतेसाठी सादर करण्यात येणार आहे. राज्य शासनातर्फे वेगवेगळ्या विभागांच्या माध्यमातून जवळपास 161 योजना राबवल्या जातात. या योजनांचा लाभ प्रत्यक्ष लाभ हस्तांतरण म्हणजे डीबीटी तत्वावर नागरिकांना दिले तर या योजनांमधले बनावट आणि अयोग्य लाभार्थी कमी होऊ शकतात असं लक्षात आलं आहे. 500 आणि 1000 रुपयांच्या चलनी नोटा व्यवहारातून रद्द करण्यात आल्यामुळे उद्भवलेल्या समस्यांवर तोडगा काढण्यासाठी केंद्र शासनानं पुढाकार घेतला आहे. पहिल्या टप्प्यात देशातल्या 186 कृषी उत्पन्न बाजार समित्यांमध्ये कॅशलेस व्यवहार होणार असून त्यांच्यात राज्यातल्या 16 जिल्ह्यांमधल्या कृषी उत्पन्न बाजार समित्यांचा समावेश आहे. या बाजार समित्यांमध्ये धनादेश, आरटीजीएस, एनईएफटी, ई पेमेंट
आदी कॅशलेस पद्धतीने व्यवहार करण्यासाठी केंद्रीय कृषी सहकार आणि शेतकरी कल्याण मंत्रालयानं विशेष जागृती मोहीम हाती घेतली आहे. संबंधित बाजार समित्यांना कॅशलेस व्यवहाराचा अहवाल रोज दुपारी 4 वाजता विपणन आणि तपासणी संचालनालयाकडे म्हणजेच DMIकडे पाठवावा लागणार आहे. पाणी टंचाईवर मात करण्यासाठी जनतेमध्ये जलसाक्षरता निर्माण करण्याचा निर्णय राज्य शासनाने घेतला आहे. अशी कायमस्वरूपी जलसाक्षरता केंद्र स्थापन करण्याची घोषणा अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी यंदाच्या अर्थसंकल्पात केली होती. त्यानुसार 4 ठिकाणी जलसाक्षरता केंद्र स्थापन केली जाणार आहेत. पुण्यातील यशदा, चंद्रपूरमधील वन अकादमी, औरंगाबादमधील वाल्मी आणि अमरावतीमधल्या डॉक्टर पंजाबराव देशमुख विदर्भ विकास प्रशासकीय प्रशिक्षण प्रबोधिनीमध्ये कायमस्वरूपी जलसाक्षरता केंद्र स्थापन केली जाणार आहेत. जलसंपदा विभागानं याबाबतचा अध्यादेश प्रसिद्ध केला आहे. पंतप्रधान कृषी सिंचन योजनेत समावेश झालेल्या राज्यातले 26 अपूर्ण सिंचन प्रकल्प पूर्ण होण्यासाठी आता वेग येणार आहे. या प्रकल्पांचं काम पूर्ण होण्यासाठी नाबार्डकडून 12,773 कोटी रुपयांचं कर्ज घ्यायला राज्य मंत्रिमंडळानं नुकतीच मान्यता दिली आहे. हे प्रकल्प पूर्ण झाल्यावर तब्बल 5.5 लाख हेक्टर अतिरिक्त सिंचन क्षमता निर्माण होणार असल्यामुळे शेतकऱ्यांना याचा फायदा होणार आहे. केंद्र सरकारच्या वेगवर्धित सिंचन लाभ कार्यक्रमाचा समावेश आता पंतप्रधान कृषी सिंचन योजनेत करण्यात आला आहे. त्यातून देशातले 99 अपूर्ण सिंचन प्रकल्प पूर्ण करण्यात येणार आहेत. राज्यातल्या फळबाग लागवडीला यंदा फटका बसला आहे. खरीप हंगामात फळबाग लागवडीला लवकर मंजुरी न मिळाल्यामुळे लागवडींवर परिणाम झाला आहे. गेल्या 8 महिन्यात अवघ्या 376 हेक्टरवर फळबाग लागवड झाल्यामुळे फळबाग लागवडीचं उद्दिष्ट साध्य होणार की नाही यावर प्रश्नचिन्ह उभं राहिलं आहे. विशेष म्हणजे राज्यातील 26 जिल्हे फळबाग लागवडीपासून दूर असल्याचं चित्र आहे. यंदा शासनानं राज्यात फळबाग लागवडींचं सुमारे 20,000 हेक्टरचं क्षेत्र प्रस्तावित केलं होतं, परंतु ते कमी करून अवघ्या 5,000 हेक्टर क्षेत्र लागवडीचं उद्दिष्ट ठेवण्यात आलं आहे. त्यातच आर्थिक वर्ष सुरू झाल्यानंतर 6 महिन्यांनी फळबाग लागवडीला मंजुरी मिळाल्यामुळे त्यानंतर पुढची प्रक्रिया सुरू झाली. अर्थप्रक्रियेमध्ये सुमारे 2 ते 3 महिन्यांचा कालावधी गेल्यामुळे अनेक ठिकाणी शेतकऱ्यांनी फळबाग लागवडी उशिरानं सुरू केल्या आहेत. तुरीवरील घाटे अळी, पिसारी पतंग व शेंगमाशी या किडीच्या नियंत्रणासाठी निंबोळी अर्क 5% किंवा हेलिवोकिल 500 मिली 500 लिटर पाण्यात मिसळून प्रति हेक्टरी फवारणी करावी. जनावरांच्या चाऱ्यासाठी बरसीम, ओट किंवा पेरणी पाण्याच्या उपलब्धतेनुसार करावी. आता बघूया कराड कृषी उत्पन्न बाजार समितीचे काही बाजारभाव प्रति क्विंटलचे. दुधी भोपळा कमाल 500 रुपये किमान 400 रुपये प्रति क्विंटल, कारले कमाल 1700 रुपये किमान 1500 रुपये, काकडी कमाल 2,500 रुपये किमान 2,000 रुपये, कोबी कमाल 400 रुपये किमान 300 रुपये, वांगी कमाल 400 रुपये किमान 300 रुपये, भेंडी कमाल 2,500 रुपये किमान 2,000 रुपये, शेवगा कमाल 6,500 रुपये किमान 5,000 रुपये, टोमॅटो कमाल 500 रुपये किमान 400 रुपये, हिरवी मिरची कमाल 1,000 रुपये आणि किमान 800 रुपये प्रति क्विंटल. कृषी बाजारभावविषयक अधिक माहितीसाठी www.agmarknet.nic.in किंवा www.msamb.com ह्या संकेतस्थळाला भेट द्या. राज्यात हवामान मुख्यतः कोरडे राहील. राज्यातील काही प्रमुख शहरांचे तापमान अंश सेल्सिअसमध्ये पुढील प्रमाणे राहण्याची शक्यता आहे. मुंबई कमाल 35 किमान 23 अंश सेल्सिअस, पुणे कमाल 30 किमान 12 अंश सेल्सिअस, नागपूर कमाल 31 किमान 11 अंश सेल्सिअस, नाशिक कमाल 30 किमान 14 अंश सेल्सिअस, औरंगाबाद कमाल 30
किमान 15 अंश सेल्सिअस, कोल्हापूर कमाल 30 किमान 19 अंश सेल्सिअस, सांगली कमाल 31 किमान 17 अंश सेल्सिअस, सातारा कमाल 28 किमान 17 अंश सेल्सिअस आणि सोलापूर कमाल 31 किमान 19 अंश सेल्सिअस. हवामानविषयक अधिक माहितीसाठी भारतीय हवामान विभागाच्या www.imd.gov.in या संकेतस्थळाला भेट द्या. या होत्या आजच्या कृषीवार्ता. पुन्हा भेटूया पुढील भागात. तोपर्यंत नमस्कार. युरियाचं स्वदेशी उत्पादन 70 लाख टनांपर्यंत वाढवण्यासाठी संमिश्र खतांच्या संयंत्रांची पुनर्निर्मिती करण्यात येत आहे. FCIL ची गोरखपूर, सिंद्री, तलचर आणि रामागुंडम संयंत्र, HFCL ची बरौनी इकाई आणि BVFCL ची नामरूप शाखा. सोन्याहून पिवळं म्हणजे देशात आता निर्मिती होईल केवळ नीमलेपित युरिया, कारण यामुळे होणार शेतकऱ्यांचा फायदाच फायदा. धान्य उत्पादन 10% वाढेल. नायट्रोजन क्षमता 10 ते 15% वाढेल. शेतकऱ्यांच्या हितासाठी मोठं पाऊल. प्रधानमंत्री कृषी सिंचन योजना. प्रत्येक शेताला पाणी, प्रत्येक थेंबानं अधिक उपज. सिंचनाचे योग्य उपाय आणि जलसंरक्षणाच्या नव्या तंत्रज्ञानासह वाढणार जमिनीचा जलस्तर. जिल्हा स्तरापर्यंत असतील सिंचन योजना. बिगर सिंचित क्षेत्रापर्यंत पोहोचल्यानं वाढणार उत्पादन. भारत सरकारची भव्य योजना प्रधानमंत्री कृषी सिंचन योजना. शुद्ध बीजापोटी फळे रसाळ गोमटी, असं आपल्या संतांनी फार पूर्वी म्हटलंय. खरंच आपल्या पूर्वजांच्या आणि अगदी आत्ताच्या आजी आजोबांच्या निरोगी आणि ठणठणीत तब्येतीचं तेच रहस्य आहे. पण हळूहळू मानव खोट्या आणि क्षणिक आनंद देणाऱ्या भौतिक सुखांच्या मागे लागून हे सुख हरवून बसला. अधिक उत्पन्न मिळवण्यासाठी घातक रसायनांचा वापर पिकांवर होऊ लागला. परिणामी मानवाचं आरोग्य आणि जमिनीचा दर्जा दोन्हीही खालावले. समूहापासून दूर गेल्याने एकट्याने शेती करणे बळीराजाला आता परवडेना. पण अशा समस्यांना न घाबरता त्यातून मार्ग शोधण्याचा प्रयत्न त्यांनी सुरू केले. एकमेका सहाय्य करू अवघे धरू सुपंथ ही विजयाची सूत्री आळवत गट शेतीची संकल्पना पुढे आली. खरं तर माणूस हा मुळातच समाजशील असा प्राणी. म्हणूनच शेतकऱ्यांनी आपला गट बनवून शेती केली तर एकमेकांना मदत तर होईलच, शिवाय शेतीचा खर्च आणि फायदा हा सारखाच होईल हे सगळ्यांनाच कळलं. शेतमालाला बाजारात भावही चांगला मिळायला लागला. विक्री व्यवस्थापन उत्तम प्रकारे करता येऊ लागलं आणि शेतीच्या मालाचा साठवणूक खर्चही आता कमी व्हायला लागला. कृषी विभागाच्या मार्गदर्शनाखाली अशी गट शेती यशस्वी करून दाखवलीये सांगली जिल्ह्यातील तासगाव तालुक्यातील तुर्ची ह्या गावातील उत्साही शेतकरी बांधवांनी. त्यांनी आपल्या गावात भाग्योदय शेतकरी स्वयंसहाय्यता गट स्थापन करून सेंद्रिय शेती करण्याचा अतिशय चांगला असा निर्णय घेतला. एक शेतीचं महत्त्वाचं फार्मर क्लब करण्याचं महत्त्वाचं एक उद्दिष्ट होतं की येणारा खर्च कमी करायचा. येणारा खर्च कमी करायचा तर कसा कमी करायचा, तर त्याच्यामध्ये सुरुवातीला जे आपण बियाणं आपण जे वापरतो ते विकत घेऊन कृषी सेवा केंद्रामध्ये जाऊन आपण जे विकत घेतो त्याच्यामध्ये खर्च वाढतो. त्यानंतर रासायनिक खताचा खर्च, केमिकलचा खर्च वाढत जातो. तर आम्ही एक ठरवलं, ज्यावेळेला गट स्थापन झाला त्यावेळेला महत्त्वाचं उद्दिष्ट होतं येणारा खर्च कमी करायचा. त्या पद्धतीने गेले 7 वर्ष झाला आम्ही तो सेंद्रिय शेतीचा प्रोग्राम राबवत आहे.
त्यानंतर इतर गावामध्ये जवळजवळ 50 गावामध्ये आम्ही मीटिंगसुद्धा सेंद्रिय शेतीच्या घेतलेल्या आहेत. त्यामुळे जवळजवळ आज विचार केला तर 1000च्या वरती लोक सेंद्रिय शेतीकडं आमच्या भाग्योदय फार्मर क्लबच्या माध्यमातून शेती करत आहेत. खरोखरच एवढं चांगलं आहे की मिळणारं खाद्य जे मिळते ते आपल्याला रेसिड्यू फ्री मिळते. आम्हाला वाटतं की हे जर आपण सेंद्रिय शेती केले तर येणारे रोगसुद्धा कमी येतील. त्यामुळं प्रत्येकानं असं आमच्या गटामार्फत एक सगळ्यांना विनंती आहे की प्रत्येकानं सेंद्रिय शेती केली पाहिजे. आता सेंद्रिय शेतीबद्दल सगळ्यात महत्त्वाचे घरच्या लोकांची मदत पाहिजे. आजकाल सगळेच लोक आरोग्याच्या बाबतीत खूप जागरूक झाल्यामुळे सेंद्रिय मालाला बाजारात खूपच मागणी आहे. असा सकस भाजीपाला आणि फळं खाल्ल्याने रोगही कमी होतात. म्हणूनच ग्राहकांची पहिली पसंती या मालाला मिळतेय. हे करत असतानाच देशी गायी पाळण्याचा पूरक उद्योगही शेतकऱ्यांना आता करता येतोय. आणि या बचत गटामार्फत ज्या शासनाच्या विविध योजना आहेत, पीक प्रात्यक्षिका असतील, ठिबक सिंचनाच्या योजना असतील किंवा जे महात्मा गांधी राष्ट्रीय रोजगार हमी योजना आहे, अशा ज्या योजना आहेत या सर्व योजना या बचत गटामार्फत राबवण्याचा संकल्प आम्ही कृषी विभागामार्फत घेतलेला आहे. आणि त्यामध्येच जास्तीत जास्त सेंद्रिय बचत गट निर्माण करून निश्चितपणानं रिशुडल फ्री असं अन्नधान्य आणि भाजीपाला शेतकऱ्यांना मिळेल हा दृष्टिकोन डोळ्यासमोर ठेवलेला आहे. त्या दृष्टिकोनातून आजच्या या तुरची बचत गटानं निश्चितपणानं भाजीपाल्यामध्ये शेवगा उत्पादन असेल, भाजीपाल्याचं उत्पादन असेल, त्याबरोबरच इतर जी फळपिकं आहेत या फळपिकांचं पेरूसारखी फळपिकं असतील यांचे उत्पादन असेल, हे उत्पादन करून त्याचं मार्केटिंग व्यवस्था करण्याचं, डायरेक्ट शेतकऱ्याकडं मार्केटिंग करण्याचं काम या बचत गटामार्फत केलं जातं. आणि त्याचबरोबर आज शेती करत असताना शेतकऱ्यांना शेती परवडत नाही. त्याला कारणं 2 ते 3 महत्त्वाचे आहेत. एक म्हणजे रासायनिक खतावरचा आणि केमिकलवरचा होणारा अमाप वापर आणि त्याच्या वाढलेल्या किमती. त्याचबरोबर जे बी बियाणं आहे, हे बी बियाणं सतत विकत घेऊन पेरणी केल्यामुळे लागणारा जास्तीचा खर्च, हा खर्च कमी करायचा असेल तर त्याकरता 2 ते 3 वर्षाकरता जे आपलं घरचं बियाणं आहे, सुधारित जातीचं बियाणं, तेच ठेवणं, त्याला बीज प्रक्रिया करणं, बीज प्रक्रियासाठी लागणारी जी औषधं आहेत ते 50% अनुदान आम्ही त्या बचत गटामार्फत देतो आणि त्या ठिकाणी प्रात्यक्षिक स्वरूपात आम्ही त्या ठिकाणी करून दाखवतो आणि त्याप्रमाणे शेतकरी करतात आणि त्यामुळे निश्चितपणानं उत्पादन खर्च कमी होतो. त्याचबरोबर रासायनिक खतावरचा खर्च कमी करण्याच्या दृष्टिकोनातून जमिनीची आरोग्य पत्रिका तपासणी करणे, जमिनीचं पृथक्करण करून घेऊन जमिनीमध्ये काय घटक आहेत आणि काय घटक त्या पिकाला दिलं पाहिजेत हे निश्चित करून त्याप्रमाणे लागणारेच घटक तेवढे जर रासायनिक खतातून दिले तर निश्चितपणानं त्यावरचा उत्पादन खर्च हा कमी केला जातो. अशा पद्धतीचं नियोजन करून आज आम्ही राष्ट्रीय फलोत्पादन अभियान योजनेअंतर्गत सेंद्रिय शेती म्हणून सेंद्रिय शेतीमध्ये जे पिकं आहेत या पिकाकरता तुरची या गावाची निवड केलेली आहे. त्याचबरोबर आत्मा अंतर्गत 150 एकर क्षेत्रावर सेंद्रिय शेतीचे गट तयार केलेले आहेत. त्यामध्ये गव्हाण, वजरचौंड, कवलगे, सावर्डे अशी जी गावं आहेत हे निवडली आणि त्यामध्ये अन्नधान्य पिकांचं नियोजन केलं. त्यामध्ये खरीप हंगामामध्ये असणारी ज्वारी, भुईमूग, रब्बी हंगामामध्ये असणारं हरभरा अशी पिकं घेऊन जास्तीत जास्त शेतकऱ्यांना सेंद्रिय शेतीचा प्रोत्साहन देणं हे आम्ही या बचत गटामार्फत केलेलं आहे. शेतकरी हा आपला अन्नदाता आहे. तो सुखी, आनंदी असला तरच आपला देश प्रगती करू शकतो. म्हणून कृषी विभागाने शेतकऱ्यांच्या कल्याणासाठी अनेक योजना आता सुरू केल्या आहेत. या 5 गावांमध्ये मी जवळजवळ 21 बचत गट स्थापन करण्याचं काम केलेलं आहे. या बचत गट मधले शेतकरी आणि शासन यांच्यामधला दुवा म्हणून मी कृषी विभागाच्या आमच्या सर्व योजना शेतकऱ्यांना सांगणे, त्याच्या विषयी मार्गदर्शन करण्याचं काम करते. आमच्या कृषी विभागामार्फत येणारे पीक प्रात्यक्षिकं तसेच इतर MREGS अंतर्गत फळबाग लागवड, गांडूळ कल्चर, नाडेप यांची सांगड घालून सेंद्रिय शेती पद्धतीचा अवलंब कसा करावा शेतकऱ्यांनी आणि त्याचा लाभ आणि फायदा कसा उठवून घ्यावा याविषयी त्यांना प्रोत्साहन देते. तसेच या बचत गटांनी एकरी पेरूचे 3 ते 4 लाख रुपये उत्पादन घेतले. तसेच शेवगा या पिकाचे 2 लाख उत्पादन घेतले. याची मी माहिती सर्व शेतकऱ्यांना सांगते. तसेच त्यांचा आदर्श
तुम्ही डोळ्यासमोर ठेवा आणि त्याप्रमाणे ऊस आणि द्राक्ष पिकाला पर्यायी पिकं म्हणून शेवगा, पपई तसेच पेरू या पिकांचाही अवलंब करा आणि सेंद्रिय शेतीचा जास्त वापर करा याविषयी करण्याविषयी मार्गदर्शन करते. तसेच आमच्या कृषी विभागामार्फत NHM अंतर्गत तुर्चीमध्ये आता सध्या 50 एकरचा सेंद्रिय शेती बचत गट करण्याचं काम मी सध्या करत आहे. याच्यामध्ये शेतकऱ्यांना त्यांच्या पिकांविषयी मार्गदर्शन तसेच त्याचे प्रमाणीकरण करणे आणि मार्केटिंग करणे यासाठी प्रोत्साहन देत आहे. राष्ट्रीय फलोत्पादन अभियानाअंतर्गत सेंद्रिय शेतीचा उपक्रम राबवण्यासाठी तुर्ची या गावाची निवड झाली आहे. रसायन विरहित शेती आणि बळीराजाची प्रगती हा कृषी विभागाचा मुख्य उद्देश. अशी शेती करताना जमिनीचं पृथक्करण करणं, जमिनीचा कस, उत्पादन क्षमता वाढवण्यासाठी कोणते घटक आवश्यक आहेत या संदर्भात कृषी विभागाचे तज्ज्ञ वेळोवेळी आपल्याला मदत करतात. आपल्या तुर्ची गावातील भाग्योदय बचत गटामार्फत जे इतर आपण 11 बचत गट केले, ह्या गटामार्फत आंतरपीक पद्धतीचा अवलंब करण्याचं नियोजन जास्त प्रमाणात करण्यात आलेलं आहे. आणि त्यामध्येच या गटामार्फत सेंद्रिय पद्धतीने केलेले शेवगा लागवड असेल, पपई लागवड असेल, गुलाब लागवड असेल, ऊस सेंद्रिय पद्धतीने सुद्धा घेण्याचं काम या गटामार्फत या तुर्ची गावामध्ये करण्यात आलेलं आहे. आणि निश्चितपणानं हे नुसतं आंतरपीक पद्धत याचा अवलंब केल्यामुळं जवळजवळ आता या भाग्योदय बचत गटामार्फत करण्यात आलेल्या शेवगा लागवडीमध्ये एकरी शेवग्याचं उत्पादन हे मेन उत्पादन मिळून त्यामध्ये आंतरपीक म्हणून काही ठिकाणी उडीद घेण्यात आलेला होता, काही ठिकाणी मूग घेण्यात आलेला होता. आणि त्यांचं उत्पादन जवळजवळ एकरी 8 ते 10 क्विंटलपर्यंत उत्पादन हे बोनस उत्पादन म्हणून मिळालं. आणि अशा पद्धतीनंच जे आंतरपीक पद्धत आहे, ह्या आंतरपीक पद्धतीचा अवलंब या गटामार्फत निश्चितपणानं करण्यात येत आहे. आणि त्यामध्ये या भाग्योदय बचत गटाचं फार मोठं श्रेय आहे असं म्हटलं तर मला वावगं वाटत नाही. त्याचबरोबर या गटामार्फत एक चांगला उपक्रम त्यांनी राबवला. जे गटामार्फत जे इतर बचत गट केले त्यांच्याकडे जे तयार होणारा भाजीपाला हा एकत्रित भाजीपाला गोळा केला जातो आणि तो थेट मार्केटिंग सांगलीसारख्या शहरामध्ये कृषी विभागामार्फत तयार करून देण्यात आलेल्या त्यांना जे मार्केटिंग आहे त्यामध्ये ते विक्री करतात. आणि थेट शेतकरी टू थेट व्यापारी ग्राहक असा कार्यक्रम या गटामार्फत निश्चितपणानं राबवला गेला. त्यामुळे निश्चितपणानं त्यांना 2 रुपये चांगले मिळाले. आणि त्याचबरोबर ग्राहकांनाही चांगल्या क्वालिटीचा हा भाजीपाला उपलब्ध झाला. त्यामुळं निश्चितपणानं या भाग्योदय बचत गटाचं कौतुक करावं तेवढं निश्चितपणानं कमीच आहे. त्याचबरोबर गेल्याच 4 ते 5 दिवसामध्ये 10 तारखेपासून जे कृषी प्रदर्शन झालं, या प्रदर्शनामध्ये सुद्धा त्यांचा माल त्या ठिकाणी ठेवण्यात आलेला होता. त्यालाही चांगला प्रतिसाद मिळाला. आणि निश्चितपणानं बचत गटामार्फत तासगाव तालुक्यामध्ये एक मोठी घोडदौड शेतकऱ्यामध्ये चालू झाल्याचे दिसून येते. आणि त्याचं सर्व श्रेय हे कृषी विभाग आणि भाग्योदय बचत गट या दोन्हीला द्यावं असं मला वाटतं. सबका साथ सबका विकास करणाऱ्या या योजनांचा फायदा शेतकरी बांधवांनी आता करून घ्यायला हवा. या गटांना मार्गदर्शन करणं, अनुदान मिळवून देणं अशी सगळी मदत कृषी विभाग करतोय. फक्त आता गरज आहे ती तरुणांनी अधिकाधिक या व्यवसायाकडे वळून आपला फायदा आणि विकास करून घेण्याची. आमचा पत्ता निर्माता कृषी दर्शन, दूरदर्शन केंद्र पुणे. आमचे ईमेल ID असे आहे ddkpuneकृषी@hotmail.com आणि ddkpuneकृषी@rediffmail.com.